हाय हॅलो नमस्कार, स्वागत છે तुमना आमना यूट्यूब चॅनलમાં. आते बघा आम्ही गार्डनने साफसफाई कर राहिलो आणि माव काय म्हण राहिने बघा. ते भेंडी कुठे आली? कुठे आहे बघ ना, दिसते का तुला भेंडी? दिसते? मी आहे ना, ते बघ तिथे आहे भेंडी. ही बघून किती पण दारासमोरची साफसफाई केली तरी कमीच आहे. तर आम्ही अशा प्रकारचे झाडं लावलेले होते आणि आज पूर्णपणे सीताफळाच्या झाडाची कटिंग केलेली आहे आणि सीताफळ पण पूर्ण काढलेले आहेत, म्हणजे बरे अजून बाकी आहेत. आणि तुम्हाला सस्पेन्स होतं थोडं काही, तर हे बघा, हे होतं ते सस्पेन्स. आम्ही सोलर बसवलेलं आहे, तर ते फायनली पूर्ण काम झालेलं आहे. इथे अक्काने ना नाही का जाळ केलेला होता थोडासा, तर तो खूपच पेटून गेला. आणि ते कोरडे लाकडं होते ना, त्यामुळे ना नाही का साईडला कोरडे लाकडं होते, त्यामुळे तो ना त्या लाकडांजवळ गेला. आणि वरती ना नाही का वायरिंग होत्यात, त्यामुळे ना नाही का भीती वाटली. मग पटकन नळी लावली आणि ना तो जाळ विझवला. तर अशा प्रकारे ना संकट टळता वाचलं. आणि हे बघा, आम्ही आता हे सीताफळ जे तोडलेले होते ना, तर हे सीताफळ आता म्हणजे 2-3 झाडांचे तोडले आम्ही सीताफळ. अण्णांनी स्टूल टाकून ना सीताफळ तोडले आणि थोडंसं झाड पण कटिंग करून टाकलं. पुरीला देखील आम्ही म्हणजे आमच्या ताईंना मोठ्या मोठ्या डोळ्याचे टाका. झाले का? टाका ना, 1-2 पिकलेले द्या. आता खायला ताईंना सीताफळांचा वानोळा चालला आहे. दरवर्षी देतात आणि ह्या वर्षी पण तसंच. तर ठीक आहे, चला बघू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय चाललं आहे. इथे मी झाडांना पाणी देते. पाणी आलेलं होतं आमच्याकडे संध्याकाळी. पाण्याचा तर टाईमच नाही आमच्याकडे, तर कधी पण पाणी येतं. आणि लाईट तर दिवसभर नव्हती, त्यामुळे ना नाही का इव्हिनिंगला पाणी आलेलं. इथे मी ना गोलूसोबत बोलत होती. गोलूला थोडंसं स्कूलमध्ये म्हणजे ना तो काल स्कूलला गेला नव्हता, त्यामुळे ना नाही का मी गोलूसोबत बोलत होती. आणि सारखा तो मोबाईल मागत होता. मग त्याला म्हटलं, चल माझा व्हिडिओ कर, मी ना नाही का पाणी मारते झाडांना आणि माझा व्हिडिओ कर. तर अशा प्रकारे ना हे थोडंसं आमचं छोटंसं शेत आहे, मिनी शेत. तर मी माझ्या प्रत्येक मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार. तर मला तुम्हाला संपूर्ण म्हणजे आमच्या दारासमोरचं आहे ना जे गार्डन आहे ना, म्हणजे गार्डन म्हणा काही म्हणा, पण जे काय आहे ना ते मला दाखवायचं आहे तुम्हाला. पण ब्लॉग शूट करायला ना कोणीच नाही आहे, त्यामुळे ना नाही का मला दाखवता येत नाही आहे. मस्त आता पावसामुळे ना असं हिरवंगार वातावरण झालेलं आहे. आणि इकडे थोडंसं गवत वगैरे काढायचं आहे. गॅलरीमध्ये पण झाडं आहेत, तिथे पण मला पाणी द्यायचं होतं, पण नळीच पुरत नव्हती. आम्ही जी मोठी नळी ना ती ठेवून दिलेली आहे, त्यामुळे ना नाही का ही छोट्या नळीनेच आम्ही पाणी देतो. कारण की पावसाळ्यात पाणी वरचं असतं, त्यामुळे मग नळीने पाणी द्यायची गरज नाही. गॅलरीतले पण मी झाडं तुम्हाला लवकरात लवकर दाखवेल. आणि सध्या घरात काम चालू आहे ना, त्यामुळे ना नाही का काही समजत पण नाही आहे, सुचत पण नाही आहे. आणि दसऱ्याचे कामं पण चालू आहे. चला, तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि कोणी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर बाय.